हे मिक्स आट्याच्या मी भाकरी बनवलेल्या आहे कडधान्याच्या। याच्यामध्ये ज्वारीचा आटा, बाजरीचा आटा, गव्हाचा आटा, तांदळाचा आटा आणि चण्याची डाळ, मुंगाची डाळ आणि थोडी उडदाची डाळ, मसूरची डाळ आणि मुंगाची डाळ हे सगळे मिक्स केलेले मी। आणि हे मी दळून घेतलेलं, जरासं जाड घेतलेलं। त्याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकली, धनिया पावडर टाकली, हे मिक्स मसाला टाकला, गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी जिरं पण टाकलेलं आहे आणि काळे तीळ बी टाकलेले आहे आपले। थोडासा हिंग बी टाकलेला आहे आणि मी एकच वाटी पीठ घेतलेलं आहे। हे आता मळून घेते। थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलं तर पातळ होतं, म्हणून याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून पाणी टाकून पीठ मळते। आता हे मळून घेते, चांगलं मऊ 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 मळते याला मस्त। त्याला अशी ही पण द्यावं लागते, मूठ पण द्यावं लागते, म्हणजे नरम होते। आता मी घी टाकते, तिच्यामध्ये 2 चमच टाकते, म्हणजे नरम पीठ होतं आणि खायला पण मुलांना एवढं कडक लागत नाही, चांगले असते, चविष्ट। तूप टाकून घेतलं। आता हे पण मी मळून घेते, चांगली याला मूठ देते, मळलं म्हणजे नरम पीठ होतं आहे। आता चांगलं मऊ मऊ झालेलं आहे। याला मूठ दिले की परत याची एक माया होती, एकजूट होतं, म्हणून याला चांगलं मळून घ्यावं लागतं। मळून घेतलं तेव्हाच याचं चांगल्या टेस्टी या भाकरी होत्या छोट्या छोट्या। हे मी आता 5 मिनटाकरतानी याला ठेवणार आहे झाकून। हे बघा, झाकून ठेवलं, 5 मिनटं झाले की हे नरम होणार पीठ एकदम। आता मी तसाच याच्यावरती गॅस पेटवून घेतला, तवा ठेवते। बघा, पीठ नरम झालेलं आहे। आता हे गोळे करून ठेवले। एका डब्यामध्ये काढून घेते। लवकरात लवकर भाजतात आणि चांगलं होतात आणि टेस्टी पण, खायला खूप छान लागतात। आता लगेचच पटापट मी बनवून घेते, काहीच वेळ लागत नाही बनवायला। हे पौष्टिक असतात। हे मिक्स आट्याच्या भाकरी बनवतो ना आपण, तर खूप पौष्टिक असतात आणि चांगल्या असतात शरीराकरता।